तर रोहिदास महाराज यांच्या 649व्या जयंतीनिमित्त जी.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्था सोलापूर यांच्या वतीने संगमेश्वर कॉलेज 7 रस्ता या ठिकाणी मध्यवर्ती जयंती उत्सव साजरा करण्यात आला। संस्थेचे 9वे हे वर्ष आहे। 2 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। सर्वप्रथम संत रोहिदास यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले, आरती करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दुय्यम निबंधक अधिकारी जिल्हा परिषद श्री व सौ खडतरे, भाजपा नूतन नगरसेविका संगीताताई शंकर जाधव, नूतन नगरसेवक सत्यजित भैया वाघमोडे, आस्था रोटी बँक महिला उपाध्यक्ष छाया गंगणे, दैनिक शिवनिर्णय संपादक अनिल शिराळकर माने, जी.के. संस्थेचे सचिव वैजनाथ बिराजदार, PSI सुहास माने आदी होते। या उत्सवामध्ये निराधार माता भगिनींना मायेची ऊब म्हणून चादरींचे वाटप करण्यात आले। जी.के. संस्थेकडून संजय गांधी श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मंजूर पत्राचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले। गेल्या 3 वर्षांपासून महिला माता भगिनींना सौभाग्याचे लेणे हळदी कुंकू हा कार्यक्रम, लहान मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून जुन्या व नवीन गाण्यांची मैफिल, ऑर्केस्ट्रा, मधुर सुरांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यामध्ये गायक रवींद्र शिंदे, दत्तात्रय कोळी, वर्षा सोनावले, महेंद्र बुट्टे, जमादार सर उपस्थित होते। कार्यक्रमाप्रसंगी अरुणा चव्हाण, महिला उत्सव समितीचे अध्यक्ष गोदावरी गायकवाड, उपाध्यक्ष सुनीता सलगर, कार्याध्यक्ष निर्मला पटणे, कविता गवळी, कविता लांबतुरे, सुनीता बडवणे, अनुराधा जाधव, सुरेखा बोमणे, विठाबाई वाघमोडे, सविता गायकवाड, मंगल घोडके, पद्मिनी लोखंडे, कांताताई सोनवडे, विमल शिंदे, संगीता कांबळे, राही खंदारे, संगीता कांबळे, संगीता ननावरे, प्रभावती निचळ, जी.के. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोषदादा गायकवाड यांनी गेल्या 8 वर्षांपासून संस्थेची कार्याची माहिती सांगितली। कार्यक्रमात सर्व समाज बांधव, महिला भगिनी, संस्थेचे पदाधिकारी, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते।